मी आज एक नवीन डिझाईन तयार करणार आहे. तर ती डिझाईन मी कशी तयार केलेली आहे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते. त्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ही डिझाईन मी बोटनेकमध्ये तयार करणार आहे. त्यासाठी मी 6 इंचाचे शोल्डर घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 3.5 इंचाची गळ्याची रुंदी आहे. गळा मी 6 इंचाचा घेतलेला आहे. आता आपण गोल असा आकार देऊया. त्याच्यानंतर हा पार्ट आपण कट करूया. गळा कट करून झालेला आहे. मी कॅनव्हास पेपरवरती अशा शेपमध्ये गळा कट करून घेतलेला आहे. त्याचे आता आपण 2 पार्ट करून घेऊया. आणि ह्या अस्तरचे सुद्धा आपण 2 पार्ट करून घेऊया. असे दोन्ही पार्ट्स तयार झालेले आहेत. ह्याच्यावर अशी टिक मारून घ्यायची. आता आपण ह्या अस्तरावरती कॅनव्हास पेपर चिपकवून घेऊया. असा व्यवस्थितरित्या कॅनव्हास पेपर ठेवून आपण त्याच्यावरती इस्त्री करून घेऊया. दोन्हीही गळ्याचे शेप मी आता त्याच्यावरती चिपकवून घेतलेले आहेत. हा मी ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे. त्याच्यावरती आता आपण अस्तर चिपकवून घेऊया. जसा आकार कॅनव्हासचा दिलेला आहे त्याच आकारामध्ये आपण एक शिलाई लावून घेऊया. बारीक अशी दाब शिलाई एक लावून घ्यायची आहे. इथे आपण गळ्याच्या भागावरती आतल्या बाजूने नाडी ठेवून अस्तर स्टिच करून घेऊया. बरोबर इथे आपण अशी एक नाडी ठेवून अस्तर आणि कपडा ह्याच्या मध्यभागी नाडी ठेवायची आणि त्याच्यावरती शिलाई लावून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कपडा आता कट करून घेऊया. छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत. आता आपण कपडा व्यवस्थितरित्या पलटी करून घेऊया. आता ही दोरी आपण अशी खेचून घ्यायची आहे म्हणजे गळ्याचा भाग व्यवस्थितरित्या एकदम शेपमध्ये बाहेर येतो. बघू शकता तुम्ही अस्तर पलटी करून झालेलं आहे. इथून अशी एक दाब शिलाई लावून घ्यायची आहे. दाब शिलाई मी लावून घेतलेली आहे. पूर्ण अस्तरवरती शिलाई लावून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया.
आपला एक पार्ट तयार झालेला आहे. ज्या प्रकारे हा पार्ट पलटी करून घेतला होता सेम त्याच पद्धतीने हा पार्ट आपण तयार करून घेऊया. बघू शकता तुम्ही दोन्ही पार्ट्स तयार झालेले आहेत. साडीचा काठ पदर घ्यायचा, तो आपण इथे जोडूया. त्यासाठी आपण गळा कट करून घेतला होता तेव्हा जी अस्तरची पट्टी उरली होती त्याचंच आपण मेजरमेंट घेणार आहोत. असं कॅनव्हास पेपरवरती ते अस्तरचा तुकडा ठेवून घ्यायचा आहे. एक लाईन आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अर्धा इंचाचं जास्त माप ठेवून आपण इथून एक एक्स्ट्रा लाईन आखून घेऊया. तो आपला सिलाईच्या मार्जिनसाठी निघून जाईल. आता हा कॅनव्हास आपण कट करून घेऊया. कट केलेला कॅनव्हास आधी आपण अस्तरवरती चिपकवून घेऊया. कॅनव्हास मी अस्तरवरती चिपकवून घेतलेला आहे. आता ही जी साडीची किनारी आहे त्याच्यावरती आपण हा चिपकवलेला कॅनव्हास जोडून घेणार आहोत. इथून अशी एक सिलाई लावून घ्यायची आहे, खालूनही एक सिलाई लावून घ्यायची. दोन्ही बाजूने सिलाई लावून झालेली आहे. आता आपण हा कपडा पलटी करून घेऊया. कपडा पलटी करून झालेली आहे. आता आपण त्याच्यावरती दाब सिलाई लावून घेऊया. जोडून घेतलेल्या पट्टीचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे अशी एक सिलाई लावून घ्यायची आहे. मी सिलाई लावून घेतलेली आहे. ह्या पार्टवर सुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे. दोन्ही पार्ट्स तयार झालेले आहेत. आता इथे आपण लेस लावून घेऊया. लेस लावून झालेली आहे. बघू शकता तुम्ही छान अशी डिझाइन तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा